पूर्व नेपाळमधील इलाम इथं गेल्या 24 तासांमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे किमान 63 जणांचा मृत्यू झालेला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। कोशी प्रांत पोलीस कार्यालयाचे प्रवक्ते एसएसपी दीपक पोखरेल यांनी ही माहिती दिलेली आहे। तसंच मृतांमध्ये सूर्योदय महानगरपालिकेमधील 5, मंगसेबुंग नगरपालिकेमधील 3, इलाम नगरपालिकेमधील 6 आणि देवमाई नगरपालिकेमधील 3 व्यक्तींचा समावेश आहे। मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर नद्यांनी सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस या तीनही दलांच्या सुरक्षा तुकड्यांना बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती। पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला। दार्जिलिंगमधील भूस्खलनामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण बेपत्ता झालेले आहेत। यंत्रणांकडून बचाव कार्याला सुरुवात झालेली असून बेपत्ता झालेल्यांचा सध्या शोध सुद्धा सुरू आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेविषयी शोक व्यक्त करत मदतीचं आश्वासन सुद्धा केलेलं आहे। मिरिक आणि सुखिया या भागांमध्ये अनेक लोक जखमी झालेले आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे। कलिम्पोंग आणि आसपासच्या भागांमधील संपर्क तुटला आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे। पश्चिम बंगालमधील कलिम्पोंग या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे तिस्ता नदीला पूर आला। त्यामुळे सिलिगुडी सिक्कीम दरम्यानचा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आणि त्यामुळे काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना सुद्धा घडतायत। प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे। NH10 हा मार्ग सिक्कीमसाठी जीवितहानी मानला जातो, मात्र इथलीच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेचं आवाहन केलेलं असून परिस्थितीवर लक्ष सुद्धा ठेवलं जातंय। पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागराकाटा परिसरामध्ये पूरसदृश गंभीर परिस्थिती उद्भवली आहे। परिसरामधील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा शिरल्याची माहिती। नदीकाठच्या वस्त्यांना यामुळे पुराचा सर्वाधिक फटका बसलेला आहे आणि अनेको घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांचं भलं मोठं नुकसान सुद्धा झालंय। जनजीवन विस्कळीत आहे। उत्तर बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय। 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण बेपत्ता आहेत। दार्जिलिंग आणि सिक्कीम जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। भूस्खलन आणि पूल कोसळल्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटल्याची माहिती। मोदींनी या संदर्भात दुःख व्यक्त केलेलं आहे। बाधितांना सर्वतोपरी मदत दिली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलंय। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटकेमध्ये असलेले पर्यावरणासंदर्भात जनजागृती करणारे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जोधपूर तुरुंगामधून एक भावनिक संदेश दिलाय। लडाखमध्ये झालेल्या हत्या प्रकरणी स्वतंत्र न्यायिक चौकशी होईपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। वकील मुस्तफा हाजी आणि वांगचुक यांचे भाऊ डार्लेजी यांनी त्यांची भेट घेऊन हा संदेश प्रसार माध्यमांमध्ये वाचून दाखवला। वांगचुक यांनी स्वतःच्या प्रकृती संदर्भात समाधान व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक आणि जखमींसाठी प्रार्थना केलेली आहे। आगामी बिहार विधानसभा निवडणूक अधिक सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगानं 17 नवे उपक्रम लागू केले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलेली आहे। हे सगळे उपक्रम बिहार निवडणुकीमध्ये यशस्वीरित्या वापरले जाणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये ते समाविष्ट सुद्धा केले जातील। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे। बिहारमध्ये 17 नवीन उपक्रमांपैकी काही उपक्रम निवडणुकांच्या कामकाजात तर काही मतमोजणीच्या वेळी सुद्धा वापरले जाणार आहेत। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्याची मागणी जोर धरते। माजी मुख्यमंत्री एन बीरेन सिंग दिल्लीमध्ये दाखल होऊन भाजपा नेत्यांवर निवडणूक पूर्व लोकप्रतिनिधींचं सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी दबाव आणतायत। इम्फाळमधून 3 आमदारांसह आलेल्या सिंग यांनी अमित शहा यांची भेटीची वेळ मागितलेली आहे। राष्ट्रपती राजवट लागू होऊन 8 महिने उलटलेत तरी सुद्धा आगामी सण निंगोल चाकोबाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा दबाव वाढताना दिसतोय, तर दुसरीकडे भाजपचा जनाधार घटल्याचा सुद्धा दिसतंय। पहलगाम हल्ल्याप्रकरणी अटकेमध्ये असलेल्या मोहम्मद युसुफ कटारीने चौकशीमध्ये दहशतवाद्यांना 4 वेळा मदत केल्याची कबुली दिली आहे। कटारीने दहशतवाद्यांना मोबाईल चार्जर पुरवलेले होते। 24 सप्टेंबरला अटक झालेला कटारी
कुलगाम जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि TRF दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट देत होता. ऑपरेशन महादेव दरम्यान शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे आणि या अगोदर NIAने परवेज आणि बशीर जोथर यांना अटक केलेली होती. या हल्ल्यामध्ये सहभागी तिघे दहशतवादी जुलैमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये ठार मारले गेले होते. पण आम आदमी पक्षाने ट्रायडंट ग्रुपचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती राजनदीर गुप्ता यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आपचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक यांनी पत्र प्रसिद्ध करून ही घोषणा केली आहे. अंदाजे 5,000 कोटींची उलाढाल असलेल्या गुप्ता यांनी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला असून पक्षाने तो स्वीकारलेला आहे. लुधियानाचे आमदार संजीव अरोरा यांच्या जागी ही निवडणूक होतीये आणि या अगोदर केजरीवाल आणि सिसोदिया यांची नावं चर्चेत होती. पण स्थानिक नाराजी टाळण्यासाठी आपने पंजाबमधलाच उमेदवार शर्यतीमध्ये उतरवलाय. दिल्लीमधील मेट्रोमध्ये एक हाणामारीची घटना समोर आली. मेट्रोमध्ये 2 प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला आणि वाद वाढला. दोघांनीही एकमेकांना मारहाण सुरू केली. दोघेही एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. इतर काही प्रवाशांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने प्रवाशांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झालं. राज्यसभा खासदार परिमल नथवाणी यांनी गुजरातमधील गीरच्या जंगलामधील एक चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडिओमध्ये एक सिंह आणि सिंहिणीमधील संघर्ष पाहायला मिळतोय. दोन्ही प्राणी एकमेकांसमोर येतात, एकमेकांना आवाहन देत गर्जना करतात आणि यानंतर सिंह काही पावलं मागे जातो आणि लगेचच परत येऊन सिंहिणीवर हल्ला करतोय. या हल्ल्यानंतर सुद्धा सिंहीण मागे हटत नाही आणि आपल्या पंजांनी सिंहावर जोरदार पलटवार करताना दिसते. जंगलामधील हिंस्र प्राण्यांच्या या नैसर्गिक संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाने 7 ते 17 वयोगटांमधील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटेडचं शुल्क माफ केलेलं आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून ही सवलत लागू होणार आहे आणि त्यामुळे 6 कोटी मुलांना फायदा होणार आहे. 5 वर्षांखालील मुलांच्या आधार नोंदणीसाठी बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत आणि त्यामुळे 5 वर्षांनंतर आधार अपडेट करणं अनिवार्य असल्याची माहिती. भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज वसुलीसाठी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच नियमांनुसार EMI भरण्यास उशीर झाला तर बँका आणि वित्तीय कंपन्यांना कर्जावर घेतलेले मोबाईल फोन्स लॉक करण्याचा अधिकार मिळू शकणार आहे. छोट्या रकमेचं कर्ज घेण्याचं प्रमाण सध्या वाढलंय आणि यासह कर्ज बुडवण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय आणि यामुळे RBI मोबाईल लॅपटॉप लॉक करण्याचे नियम लावण्याची शक्यता. या नियमांमुळे ग्राहकांच्या डेटा आणि गोपनीयतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाहीये. बँक फक्त डिव्हाइस बंद करू शकणार आहे, डेटा ऍक्सेस करू शकणार नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताचा पुनरुच्चार केलाय. मध्य प्रदेशच्या सतना या ठिकाणी मोहन भागवत बोलत होते. जेव्हा इतिहासाने आपले डोळे उघडले तेव्हा आपला भारत त्यांना उन्नतच दिसला आणि आपल्या ऋषीमुनींनी हे सत्य शोधलं. याच आधारावर एक राष्ट्र तयार झालं असं सुद्धा ते म्हणाले. सिंधी बांधवांचा मला अभिमान वाटतो. आज या ठिकाणी अनेक सिंधी बांधव आलेले आहेत. हे सिंधी बांधव कधीही पाकिस्तानला गेले नाहीत. या घराची एक खोली कोणीतरी हिसकावून घेतली आणि त्यामध्ये टेबल, खुर्ची, कपडे होते. आता ती खोली आपल्याला पुन्हा मिळवायची आहे असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामधील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी त्याच्या पुन्हा प्रत्यार्पणाची सुनावणी उघडण्याची याचिका दाखल केली आहे. याचिका वेस्टमिनिस्टर कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर 23 नोव्हेंबरला सुनावणी पार पडेल. भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर तपास यंत्रणांकडून आपली चौकशी केली जाईल आणि त्यामुळे छळ होण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद करत मोदीने कोर्टाकडे हा खटला पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.
राजस्थानमध्ये कायसान फार्माद्वारे पुरवलेल्या 19 औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. भरतपूर आणि सीकरमध्ये डेक्स्ट्रोमेथोर्फान या सिरपशी संबंधित दुष्परिणाम आढळून आले आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे. आरोग्य अधिकारी डॉक्टर पलक कुलवाल आणि फार्मासिस्ट पप्पू सोनी यांना हलगर्जीपणाबद्दल निलंबित सुद्धा करण्यात आलं आहे. राज्य औषध नियंत्रक राजाराम शर्मा यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी सूचना जारी करून इशारा सुद्धा दिला आहे की 2 वर्षांखालील हे सिरप मुलांना देऊ नये आणि सामान्यतः हे फक्त 5 वर्षांवरील मुलांसाठी शिफारस केलेला आहे. राजस्थानच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिलेत.